चलो, भारताच्या समाज आणि राजकारणावर फाळणीचा परिणाम मूल्यांकित करा. 3 दिवसाचे सेशन्स होते, आता आपण शेवटाकडे आलेलो आहोत, म्हणून फाळणीवर प्रश्न विचारलाय. काय परिणाम झाला फाळणीचा भारताच्या समाजावर आणि राजकारणावर? लोकस, पार्टिशन ऑफ इंडिया, फोकस, सोशल अँड पॉलिटिकल इम्पॅक्ट. मुख्य परीक्षेमध्ये कदाचित आर्थिक सुद्धा विचारला जाऊ शकतो, पण मग खूप लेंदी झालं असतं आन्सर, म्हणून मी थोडं ठेवलंय. खूप सोपा प्रश्न आहे. फाळणीचे परिणाम. इंट्रोडक्शन, फाळणीचा बॅकग्राऊंड. 1937च्या प्रांतिक निवडणुकांनंतर मुस्लिम आणि हिंदू यांच्यातली धार्मिक आणि राजकीय दरी वाढत गेली आणि 1947च्या माउंटबॅटन प्लॅननुसार भारताची फाळणी करणं अपरिहार्य झालं आणि त्या क्षणापासूनच फाळणीच्या परिणामांची सुरुवात झाली. इनफॅक्ट 16 ऑगस्ट 1946 काय झालं होतं? ठीक आहे, प्रत्यक्ष कृती दिन. या घटनेमुळे फाळणी ही अपरिहार्य झाली. मस्त शब्द आहे, अपरिहार्य. इनएव्हिटेबल इंग्लिशमध्ये इनएव्हिटेबल किंवा अनअवॉइडेबल म्हटलं तरी चालेल. सो हे झालं इंट्रोडक्शन. परिणाम. पहिले सामाजिक परिणाम. जगाच्या, भारताच्या नाही मी म्हणते, जगाच्या इतिहासातली एक भयानक शोकांतिका आहे. किती लोकांचा मृत्यू झालाय अधिकृत आकडा उपलब्ध नाहीये. किमान 10 ते 15 लाख लोक मारले गेलेत, किमान 60 लाख. काही लोकांचं म्हणणं, काही इतिहासकारांचं संशोधन चालू असतं, त्यांचं म्हणणं 1 करोड पेक्षा जास्त लोक विस्थापित झाले होते. विस्थापित कळतंय? आपलं घरदार, जिथं तुमचं आयुष्य गेलं ते सगळं सोडून, तुमचे नातेवाईक मागं सोडून तुम्हाला जावं लागलेलं आहे. ठीक आहे. सो भारताच्या नाही जगाच्या इतिहासातली सगळ्यात मोठं जबरदस्ती झालेलं स्थलांतर हे भारत पाकिस्तान फाळणी नंतरच आहे. फोर्सफुल मायग्रेशन. किमान आकडा आहे 60 लाख, 6 मिलियन्स. इतिहासातलं सर्वात मोठं जबरदस्तीचं स्थलांतर मानलं जातं भारत पाकिस्तान फाळणी. निर्वासितांच्या समस्या. जेव्हा हे निर्वासित भारतात आले, पहिली गोष्ट तर किमान 20-25% निर्वासित येता येताच त्यांचा हत्या करण्यात आली. डेड बॉडीजनी भरलेल्या ट्रेन्स एकमेकांना भेट म्हणून पाठवण्यात आल्या. ठीक आहे, खूप वाईट परिस्थिती होती. पंजाब, दिल्ली आणि बंगाल तिन्ही ठिकाणी प्रचंड मोठ्या निर्वासितांच्या आणि त्यांच्या पुनर्वसनाची समस्या उभी राहिली. ओके. तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आतापर्यंत शेकडो वर्ष, किमान मागचे 1000 वर्ष हे दोन्ही समाज घटक भेदभाव होते, कधी कधी संघर्ष सुद्धा होता, पण ऍटलिस्ट गावागावामध्ये गुन्ह्या गोविंदाने एकत्र राहत होते. ठीक आहे. त्या काळात सुद्धा आणि आजही लक्षात, गावामध्ये, तुम्ही शहरात असाल तर विषय सोडून गावामध्ये लक्षात घ्या की आजही बऱ्यापैकी एकत्र राहतात. ईदला हिंदू लोक मुस्लिमांच्या घरी जाऊन सेलिब्रेट करतात, मुस्लिम लोक दिवाळीला हिंदूंच्या घरी येतात. सो बऱ्यापैकी भाईचारा असतो, एक्सेप्ट निवडणुकांचा पिरियड. ओके, तेव्हा मग दोघांचे धर्म खतऱ्यात आलेले असतात, त्यांचे थोडं धार्मिक कार्य. पण हे लक्षात घ्या की आतापर्यंत जी काही संमिश्र संस्कृती होती किंवा जिचं नावच पडलं होतं भारतामध्ये, इंडो इस्लामिक कल्चर, त्याला काय म्हटलं जातं, मुघलांच्या किंवा दिल्ली काळापासून त्याला नाव होतं इंडो इस्लामिक कल्चर, संस्कृती. किंवा यालाच दुसरं नाव पडलं होतं गंगा जमुना तहजीब, की गंगा, हिंदू हे गंगेसारखे विशाल आणि पवित्र आहेत आणि मुस्लिम हे त्यांचे लहान भाऊ, जसं की यमुना गंगेसाठी आहे तसे होते. सो ते पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. आजही लक्षात ठेवा की जो एकमेकांचा द्वेष करतोय तो त्याच्यातून आहे. बदले की आग त्या काळात एवढी प्रचंड होती की लक्षात घ्या, गांधीजींसारख्या माणसाची हत्या झालेली आहे. ठीक आहे. मी बोललेलं आहे. मिश्र संस्कृतीला तडे गेले, सामाजिक सलोखा, तिथून जो सामाजिक सलोखा बिघडला तो अजूनही बिघडलेलाच आहे. असं अजिबात नाहीये की याच्या आधी दंगली झाल्या नव्हत्या,
पण एवढ्या विचित्र आणि एवढ्या विकृत स्वरूपाच्या दंगली कधीही झालेल्या नव्हत्या. इमॅजिन करा की 10 लाख लोक, कुत्रे मांजरे मारावेत किंवा असे मच्छर मारावेत तसे माणसं मारले. कलकत्त्याच्या रस्त्यावरून रक्ताचे पाट वाहत होते. मी तुम्हाला फोटोज दाखवलेत. ओके, एवढी प्रचंड घृणास्पद परिस्थिती होती. मानसिक आणि पिढीजात अपघात, ज्यांचं नुकसान झालंय अजूनही त्यांच्या मनात द्वेष ठासून भरलेला आहे. तुम्ही जर बॉर्डर एरियाज मध्ये गेलात किंवा दिल्लीमधले जे किंवा पंजाब मधले जे शीख लोक आहेत त्यांच्यामध्ये जाऊन बघा किती पाकिस्तान द्वेष आहे. तो चुकून नाहीये आणि तो चुकीचा नाहीये. ठीक आहे, त्यांनी ते भोगलेलं आहे. अक्षरशः अंगावरच्या कपड्यानिशी सगळं मागं सोडून यावं लागलं. बऱ्याच लोकांचं असं झालं की प्रॉपर्टी तर जाऊ द्या किंवा ज्या चीज वस्तू असतील त्या सोडून द्या, घरातली फॅमिलीतली जवळची माणसं सोडून यावे लागले. फाळणी करताना या ब्रिटिशांनी एवढा मोठा मूर्खपणा केला, रॅडक्लिफ लाईन ज्याला आपण म्हणतो, की अर्ध घर पाकिस्तानमध्ये अर्ध घर भारतामध्ये, बेडरूम पाकिस्तानात, हॉल आणि किचन भारतामध्ये, भाऊ भाऊ सेपरेट झालेले आहेत. कित्येक वर्ष हा प्रश्न चालू होता. लक्षात घ्या की किती वेदनादायक आहे. बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे. तुम्ही हसाल कदाचित, पण एक इमॅजिन करून बघा की ज्यांच्यासाठी किती पेनफुल असेल. नवरा पाकिस्तानात राहिलाय, बायको भारतामध्ये आली आहे आणि नंतर काय झालं एकमेकांचं ते कळलं सुद्धा नाही. ओके, सो खूप घातक अशा या सगळ्या गोष्टी घडत होत्या. लोकसंख्यात्मक बदल, स्पेशली जे बाउंड्री एरिया होते तिथे डेमोग्राफिक चेंजेस ज्याला आपण म्हणतो तो बदलला पूर्ण. विशेषतः बंगाल आणि पंजाबमध्ये हे खूप जास्त झालं. ठीक आहे, सो हे सगळे सामाजिक परिणाम आहेत आणि ते लगेच 1-2 वर्षात सॉल्व्ह झाले नाही. किमान त्याला 4-5 वर्ष जावी लागली, तेव्हा कुठेही भीषण आग शांत झालेली आहे. ओके, राजकारणावरचे परिणाम. सगळ्यात पहिला परिणाम नेहरू लियाकत करार. हे जे लोकसंख्येची अदलाबदल करायची होती, फायनली त्याच्यासाठी एक करार करण्यात आला ज्याचं नाव होतं नेहरू लियाकत करार. ज्यांनी ज्यांनी पाकिस्तान भांडून घेतला त्यांची सगळ्यांची जो शेवट आहे फार वाईट झालाय. लियाकत अलींचा पाकिस्तानी लोकांनी खून केलाय. ठीक आहे, सगळ्यांची अवस्था वाईट झाली. ज्याच्या डोक्यातून ही आयडिया आली होती, चौधरी रहमत अली, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी ऑक्सफर्ड, चेक करा, स्टुडंट होता, त्याला हकलून दिलं नंतर पाकिस्ताननी. ओके, चल, त्याच्या डोक्यातून आलं होतं हे, बाय द वे. सो परिणाम काय झालाय भारताच्या राजकारणावर, मुळात भारताच्या घटनेवर खूप जास्त परिणाम झाला. कारण ही घटना झाल्यामुळे जे घटनाकर्ते होते किंवा घटना समिती होते, तर त्यांच्या लक्षात आलं की आता जे झालंय ते भविष्यात होऊ शकतं. जे मुस्लिमांनी केलंय ते इतर समाज घटक जातीच्या किंवा धर्माच्या आधारावर फुटून निघू शकतात. आणि म्हणून मग त्यांनी घटना अशी बनवली की जी केंद्रीकृत होती. आजही भारताची राज्यघटना काय वर्णन करतो आपण, संघराज्य आहे पण कुठं झुकलेलं, एकात्मतेकडे झुकलेले संघराज्य. ते ह्याच्यामुळे आहे, लक्षात. हिस्टोरिकल बॅकग्राऊंड माहित असणं गरजेचं आहे. सो मजबूत आणि केंद्रीकृत राज्याचा उदय झाला. केंद्र सरकारला अधिक शक्ती देण्यात आली की असं काही भविष्यात व्हायला नको, आणि केंद्र सरकारने ऑब्विसली त्याचा पुरेपूर गैरवापर पण केलेला आहे. भारत पाकिस्तान लगेच फाळणी झाल्या ऑक्टोबर 1947 मध्ये लगेच वॉर चालू झालेला आहे, पहिलं भारत पाकिस्तान युद्ध. आणि तो प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये. जे पीओके म्हणतो, ऐकलंय? ते कधी ऑक्युपाईड केलंय? 1948 मध्ये. ठीक आहे, हरिसिंगनी जर थोडी व्यवस्थित घाई केली असती तर आज परिस्थिती नसती, लक्षात घ्या. धर्मनिरपेक्षता, आता भारताच्या लक्षात आलं की धर्माच्या नावाने जर लोकांचं डोकं फिरलं तर किती मूर्खासारखं लोक वागू शकतात. आणि म्हणून भारतामध्ये धर्मनिरपेक्षतेला, इथून पुढे सेक्युलरिझमला खूप महत्व देण्यात आलं, जे आता कमी झालेलं आहे, बाय द वे. राष्ट्रीय एकीकरणावर भर. ठीक आहे, निर्वासितांचं भारतामध्ये तरी त्यातल्या त्यात चांगलं करण्यात आलं. जे लोक, लक्षात घ्या, आता पाकिस्तान ज्यांना वेगळा मिळाला तिथे ऑलरेडी मुस्लिम लोक होते आणि बरेचसे भारतातून मुस्लिम लोक जोशामध्ये पाकिस्तानमध्ये गेले. त्यांना वाटलं की यार चला आपला सेपरेट देश झालेला आहे, मुस्लिम आहे तर आपल्याला तिथं गेलं पाहिजे.
तिथं गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे किती दलिंदर लोक आहेत. कारण भारतातून जे मुस्लिम निर्वासित पाकिस्तानमध्ये गेले, त्यांची अशी अपेक्षा होती की तिथे आपलं स्वागत होईल, आपल्यासाठी फुलांच्या गाद्या असतील. त्यांना हकलून देण्यात आलं किंवा त्यांना दुय्यम वागणूक देण्यात आली. मुहाजिर म्हटलं जातं त्यांना. ओके. आणि त्यातले बरेचसे मुस्लिम भ्रमनिरास होऊन परत एकदा भारतात आलेले आहेत, लक्षात घ्या. सो हा पण एक राजकीय प्रश्न होता, नागरिकत्वाचा प्रश्न. आर्टिकल 7 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, 7 का 8 क्रॉस चेक करा एकदा, की अशा लोकांसाठी आहे जे शहाणपणा करायला पाकिस्तानमध्ये गेले होते आणि परत एका वर्षाच्या आत भारतात आलेले आहेत. क्लिअर विथ दिस? येस ऑर नो? चलो. हे चिकित्सक मूल्यांकन वगैरे या प्रश्नात विचारलेलं नाहीये. चुकून आयोगाने विचारलं तर माहित असावं म्हणून मी ते पॉइंट दिलेले आहेत, अदरवाईज नाही विचारलेले ते. सो फाळणीने स्वतंत्र भारताचा जन्म घडवून आणला, परंतु त्याची सामाजिक आणि राजकीय किंमत फार मोठी होती. अजून थोडं इमोशनल लिहायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता की 1947 15 ऑगस्ट 1947 ला भारताच्या एका डोळ्यामध्ये स्वातंत्र्याचे आनंदाश्रू होते, परंतु त्याच वेळी दुसऱ्या डोळ्यामध्ये प्रचंड मोठी किंमत मोजून मिळालेल्या फाळणीचं दुःखाश्रू होते. ठीक आहे, हे तुम्ही लिहू शकता.